मित्रांनो, मी चाललो आज मराठी शाळेमध्ये. आज मराठी शाळेमध्ये काय सांगू का, मस्त बॅगी वाटणार आहे तिथं. मी बी मस्त चाय घेऊन पिऊन टाकला. आमच्याकडे पाणी येत होता बारीक बारीक मस्त. पार एका गुटामध्ये चाय खतमच करून टाकला का. मग निघालो कामाला जायसाठी. दुपट्टा घेतला आपल्या अंगावर का चालला. कामावर जाऊन मस्त काम गिम करून टाकले पट्ट कारण की मला जायचं होतं आज मराठी शाळेमध्ये. मग याई पोराले मस्त जुग 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 गाडी शिकवून टाकली मी ना. मग कशी वाटली आमची ट्रेन. आजकाल लहान पोराला एकच गाण्याचं भूत चढवणार, एक नंबर तुझी कंबर. मी निघलो मराठी शाळेकडे जायला तर हा म्हणते व्हिडिओ काढतास का म्हणते. नाही, यांनी कुठेतरी पाहिलं वणी वाटत आहे, पण माहित नाही आता कुठं पाहिलं तर. बापा मी जायच्या पहिलेच कार्यक्रम सुरू झाला होता. मी म्हणलं हे बरं नाही केले तुम्ही तर. याच्या पहिलेच कार्यक्रम सुरू करून दिले. पोरं इकडे बसून मस्त मस्त्या करत होते. काय म्हणा, मला भाषण ऐकायला बाहेर तर येते. लाईस मेटल वाल्याकडून मराठी शाळेला बॅग भेटत होत्या ना आम्हाले. हा काराचे आहे तर लोकांना तर चाय मध्ये पिची कुटपणा केल्या. बापा पोराले बिस्किट वाटून राहिले ना, आम्हाला काहीच नाही का ना. मास्तरी म्हणे लढू नको, ये तुझ्या स्वागत करतो म्हणत होतं. मग माझं स्वागत केला. मॅडम मस्त आरोग्य बद्दल काहीतरी सांगत होती. ते लक्ष नव्हतं काय सांगत होती तर. मला असं वाटून राहिलं मराठी शाळेमध्ये ऍडमिशन करू का काका. एवढी चांगली बॅग, कंपास, बुक पहिले भेटत होतं का आमच्या वेळी. आमच्या वेळी कुठे गेलते जी तुम्ही. इकडे काही द्यायचे लोक मस्त घेऊन चालले 2-2 3-3 बॅगा. काही म्हणा आताच्याच पोराची मज्जा आहे. शाळेमध्ये सुरू झाला वरण भात. दाल रोटी खाएंगे पहिला नंबर लाएंगे. पोरं मस्त बसले होते जेवण करायसाठी. मी बी दम सोडून टाकलं शाळेतला वरण भात खाऊन माझं पोट भरलं होतं. मग मी निघालो. नाही, हे आमच्या गावचं हनुमान मंदिर माहित होतं का तुम्हाला.